भाजपने विदर्भात केलेल्या सर्वेत महायुतीला केवळ 25 जागा मिळत असल्याचं समोर आलंय। माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत, त्यातल्या 39 जागांवर सध्या महायुतीचे आमदार आहेत। मात्र आगामी विधानसभेत केवळ 25 जागा निवडून येण्याची शक्यता आहे। त्यातही धक्कादायक बाब म्हणजे नागपूर जिल्ह्यात भाजपला 12 पैकी केवळ 4 जागा मिळतील असं सर्व्हेमध्ये पाहायला मिळते। विदर्भाचा विचार केला तर भाजपला 18, शिवसेनेला 5 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळतील असं सर्व्हेमधनं आकडेवारी समोर येते। तर महायुतीसाठी चिंताजनक आकडेवारी नेमकी काय आहे जाणून घेऊया। विदर्भातला विचार केला तर एकूण जागा आहेत 62। 2019 मध्ये विदर्भामध्ये 39 जागा या मिळालेल्या होत्या महायुतीला। मात्र 2024 मध्ये हा आकडा 25 वर येऊ शकतो असं सर्व्हे सांगतोय। 2019 मध्ये भाजपला 29 जागा होत्या, 2024 मध्ये या जागा घटून 18 वर येऊ शकतात। शिंदेच्या शिवसेनेच्या 2019 मध्ये 3 जागा होत्या, त्यांच्या 2 जागा वाढण्याची शक्यता आहे। 2024 मध्ये त्यांना 5 जागा मिळू शकतात। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 4 जागांवरून 2 जागांवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अपक्षांच्या खात्यात 2019 ला होत्या 3 जागा। आम्हाला 40 जागेपेक्षा जास्त जागा मिळतील असा आमचा सर्वे आहे। आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या संदर्भामध्ये आपल्याला काही खोटा नाटा प्रचार नरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू आहे। हा सर्वे चुकीचा आहे। भाजपला फक्त 13 ते 12 जागाच मिळत आहेत। हा त्यांचा सर्वे चुकीचा केलेला आहे, तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतोय, बरं का। अगदी ओढून ताणून त्यांना 12 ते 13 जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतोय। देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच दम लागलाय त्यांच्या मतदारसंघात। सर्वे वेगळे वेगळे येतात। सर्वे आज एक येतो, उद्या एक येतो, सकाळी एक येतो, दुपारी एक येतो। सर्वे वेगवेगळे येत असतात। मी आपल्याला दगडूशेठ गणरायाच्या दारात सांगतोय की महायुती महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा कितीतरी पुढचा आकडा गाठून पुन्हा सत्तेमध्ये येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।